नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप आहे. स्पार्टन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहोत स्टडी टाइम टेबल, जी तुमची बोर्ड एक्झाम आलेली आहे. मोजून फक्त 45 आणि 50 दिवसांवर राहिलेली आहे. आता स्टडी टाइम टेबलचा फायदा तुम्हाला काय होणार आहे बाळांनो? तर आपण स्टडी टाइम टेबल असं डिझाईन केलेलं आहे की तुम्हाला तुमच्या दिवसातल्या 24 तासांपैकी फक्त 1.5 किंवा 2 तास काढायचे आहे. 2 तास जर काढले तुम्ही ह्या टाइम टेबलसाठी तर खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे. ही गॅरंटी मी सुद्धा देऊ शकतो. फक्त टाइम टेबल तुम्हाला 100% फॉलो करायचा आहे. एकही दिवस इथे खाडा करून चालणार नाही. तर बघा, आपलं हे टाइम टेबल 6 जानेवारी पासून तर 16 फेब्रुवारी पर्यंत बनवलेलं आहे. तर कशा प्रकारे बनवलेला आहे, एका सब्जेक्टला किती दिवस दिलेले आहे आणि कोणता सब्जेक्ट किती तारखांसाठी किती दिवसांसाठी आपण बनवलेला आहे, सर्व डिस्कस करूया. तर बघा, आपला पहिला सब्जेक्ट असणार आहे बाळांनो हिस्ट्री, म्हणजे इतिहास. आता पहिलाच हिस्ट्री का? तर आपलं टाइम टेबल हे रिव्हर्स असणार आहे. जो सब्जेक्ट शेवटी आहे तो सब्जेक्ट आपण अगोदर स्टडी करणार. याच्या मागचं लॉजिक काय आपण बघूया आपल्या व्हिडिओच्या शेवटी. ठीक आहे, तर बघा, अगोदर आपण हे प्रॉपर बघून घेऊ कोणत्या तारखेला कोणता सब्जेक्ट आपल्याला अभ्यास करायचा आहे. हवं तर तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही राईट करू शकता, म्हणजे तुमच्याकडे एक प्रॉपर टाइम टेबल असणार आहे. तर बघा, 6 जानेवारी पासून आपलं टाइम टेबल सुरू होत आहे. तर 6, 7, 8, 9 आणि 10 जानेवारी पर्यंत म्हणजे 5 दिवस हिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये सॅटरडे पण येतो आहे. ठीक आहे, त्यानंतर 11ला तर संडे आहे. तर 11, 12, 13, 14 आणि 15 जानेवारी पर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे जॉग्राफी म्हणजे भूगोलाचा. ठीक आहे, त्यानंतर पुढचे जे सब्जेक्ट आहे तो म्हणजे सायन्स पार्ट 1 विज्ञान भाग 1. तर हा इथे का घेतला, तर इथे सॅटरडे आणि संडे येतो. आपले हे जे सब्जेक्ट आहे थोडे हार्ड असतात. ठीक आहे, सिमिलर असल्यामुळे 16, 17, 18, 19 आणि 20 इथे तुम्हाला विज्ञान भाग 1 सायन्स पार्ट 1 चा अभ्यास करायचा आहे. सॅटरडे संडे पण भेटतोय. त्यानंतर 21, 22, 23, 24 आणि 25 इथे सुद्धा सॅटरडे आणि संडे तुम्हाला भेटतोय. त्यामुळे इथे सायन्स 2 विज्ञान भाग 2 चा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर 26, 27, 28, 29 आणि 30 जानेवारी पर्यंत एकही संडे आणि सॅटरडे नसल्यामुळे तुम्हाला हिंदीचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर 31 एंड होतोय जानेवारी. 1, 2, 3 आणि 4 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला इथे सुद्धा सॅटरडे संडे मिळतोय. त्यामुळे मॅथमॅटिक्स पार्ट 1 म्हणजेच गणित भाग 1 चा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर 5 फेब्रुवारी, 6, 7, 8, 9 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला गणित भाग 2 म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा अभ्यास करायचा आहे. इथे सुद्धा सॅटरडे आणि संडे मिळतोय. मी काय केलं, ज्या 5 दिवसांमध्ये सॅटरडे आणि संडे येतोय तिथे मी सायन्स 1, सायन्स 2, मॅथ 1 आणि मॅथ 2 असे सब्जेक्ट ठेवलेले आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ मिळेल. ठीक आहे, त्यानंतर 10 जानेवारी, 11, 12, 13 आणि 14 जानेवारी म्हणजे सॅटरडे पर्यंत तुम्हाला मराठीचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर इंग्लिशसाठी फक्त 2च दिवस ठेवलेले. असं का, तर इंग्लिशच्या पेपरच्या अगोदर आय थिंक 3 दिवस तुम्हाला सुट्ट्या आहे, भरपूर आहे. आणि ह्या 2 अशा 5 आहे. इंग्लिशचं काही नसतं, तुम्हाला माहित आहे. फक्त तुम्ही रायटिंग स्किलवर लक्ष देऊ शकता. बाकी पॅसेज असतात, सीन अनसीन, पोएट्री असते. ओके, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे हे थोडं सोपं जातं. ठीक आहे, त्यामुळे जास्त वेळ देण्याची गरज नाही. जास्त वेळ देऊन पण आपला वेळ वाया जातो. त्यानंतर सर मग 17, 18 आणि 19, 20 हे 4 दिवस कशासाठी? तर आपले जे मेन सब्जेक्ट आहे सायन्स मॅथ याचे 2-2 आहे. सायन्स 1, सायन्स 2, मॅथ 1 आणि मॅथ 2. तर तुम्ही जेव्हा अभ्यास करणार आहात या सब्जेक्टचा, तर यातले काही महत्वाचे टॉपिक तुम्ही बाजूला काढू शकतात आणि इथं रिव्हाइज करू शकतात. किंवा अभ्यास करत असताना काही टॉपिक अवघड गेलेले आहे, त्यांची रिव्हिजन तुम्ही इथे करू शकतात. आता टोटल 4 सब्जेक्ट आहे. मग ह्या 4 सब्जेक्ट मध्ये तुम्ही काय करू शकतात बघा. तर 17ला तुम्ही सायन्स 1 घेऊ शकतात. 18ला तुम्ही सायन्स 2 घेऊ शकतात. नंतर 19ला तुम्ही अभ्यास करू शकतात मॅथ 1 आणि 20ला तुम्ही अभ्यास करू शकतात मॅथ 2. इथे यस नाहीये, सायन्स नाही, मॅथ 2 चा अभ्यास तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे हे टाइम टेबल पूर्ण डिझाईन झालेलं आहे. त्यानंतर 20 नंतर 21, 22 तुम्ही मराठीला द्यायचं आहे, कारण की 23 तारखेला तर मराठीचा पेपर आहे. अशा प्रकारे आपलं हे टाइम टेबल झाल्यानंतर तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. तसेच जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल, म्हणजे 5 दिवसांमध्ये सर आम्ही रात्री 2 तास अभ्यास करणार, पण कोणता चॅप्टर्स आपण अगोदर घेणार, किती चॅप्टर्स कव्हर करायचे,
जर असा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे, आपण त्यावर सुद्धा एक व्हिडिओ नक्की बनवू. अशाच प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला 100% मिळणार आहे. आपल्या मित्रांना, फॅमिली, फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा. आपण इथेच थांबूया. थँक्यू.